नमस्कार शेतकरी मित्रांनो, नौकर जे तुमच्या सेवेसाठी हाजीर आहे। तर लिटिल मास्टर फिटिंग कशी करायची, कुठे मशीन ते तुम्हाला पूर्ण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। सगळं सामान आपण बॉक्स मधून काढलेलं आहे। आता कशा प्रकारे फिट करायचं बघा तुम्ही। सगळ्यात पहिले घ्यायचं, ते पाया लावायचं होतं। त्याच्यामध्ये सगळे नट बोल्ट वगैरे येतात। नट बोल्ट सगळे फिटिंग करण्यासाठी हे चाक येतील, व्हील आणि मोटरचं पुली आणि ती पट्टी येते। स्टँड लावायचे आपल्याला अशा प्रकारे। सगळे स्मॉल नट घ्यायचे, 4 या बाजूने आणि 4 त्या बाजूने लावायचे। हा दुसरा स्टँड लावला। सगळ्यात इम्पॉर्टंट विषय, नटांना 12 नंबरचा पाना लागतो सगळ्या पुट्टे मशीनला। तर हा पाना गरजेचा आहे। हा पाना आधी लावायचा, टाईट करण्यासाठी 12चे पानं राहून द्यायचे। स्टँड फिट झाले, आता मोटरची पट्टी फिट करायची आपल्याला। तर कशी फिट करायची, मोटरची पट्टी लावता येतं। इकडनं एक नट लावायचे, स्मॉल नट छोटे। ही दुसरी पट्टी लावते आम्ही, दुसरी पट्टी त्या टाईट झालाय मोटरीच्या। आता चाका लावायचे आपल्याला। चाका लावले, 4 चाका लावल्यानंतर एक क्वार्टर पेन आहे, क्वार्टर पेन लावायची। मशीन फिट होऊन झाला। आता आपल्याला बेल्ट टाईट करायचा। बेल्ट, तर बेल्ट कसं टाईट करायचं सांगतो। बेल्टचे पट्टे आहे, आता बेल्टच्या पट्ट्या आपण इथं फिट करायच्या। पोझिशन बघून घ्यायची आधी। ते बेल्टचे पट्टे लावताना इथं स्मॉल नट, छोटेच नट घ्यायचे, छोटे नट लावायचे आपल्याला। ही पट्टी फिट झाली। आता दुसऱ्या बाजूला सेम तशीच फिट करायची आपल्याला आणि आतून बाहेरून लावायची ती पट्टी आपल्याला। छोटे नट लावायचे, ते 12 नंबरच्या पानाने फिट करून घ्यायचे एकदम खूप आवळून। पट्टी फिट झाली आहे। आता हा जो बेल्ट आहे, बेल्ट मध्ये हा रोल टाकायचा। रोल टाकले की त्याला सरळ घ्यायचा आणि याच्यात टाकायचं, अडकायचं। याच्यात टाकले की आपला हा नट राहतो। हा मोठा नट घ्यायचा, त्याला आधी नट लावायचा। नट लावला, आधी वायसर लावायचा। परत तिकडच्याच बाजूला सेम तसंच करायचं, सेम तिकडच्या बाजूला असं लावायचं। हा नट लावायचा, हा नट लावायचा आधी। हा नट लावला का मग ती कडे अटकवायची। कडे अडकवली आणि इथे एक नट लावायचा, पुढं 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 आगे नट लावायचा। सेम असंच प्रॉपर त्या बाजूलाही करायचं आपल्याला। ते लावायचे आपल्याला, ते पट्टी इथं लावायची बेल्टच्या इथं आणि मोठे नट लावायचे तिला। त्या बाजूने एक नट, त्या बाजूने एक नट 12 नंबरच्या पानाने टाईट करायचं, टाईट करायचा। आता मी तुम्हाला सांगतो, इथं 17 नंबरचा पाना लावायचा। 17 नंबरच्या पानाने फुल टाईट करून घ्यायचा नट दोन्ही बाजूने, इकडनंही आणि इकडनं। फिट झालेला आता आपला। आता इथं एक पट्टी येईल, ती पट्टी जोडायची आपल्याला। इथे पट्टी जोडायची।
छोटे नट लावायचे आपल्याला, 2 या साईडने आणि 2 त्या साईडने, आणि 12 नंबरच्या पाण्याने टाईट करायचं आहे. पाम जवळ पाडण्यासाठी ही पट्टी आपण इथं फिट करायची. आता पण छोटे नट लावायचे आपल्याला 2 आणि पाण्याने टाईट करायचे. लावायसाठी हा नट लावायचा आपल्याला इथं. हा नट लावला की हा वायसर आहे चाकी, चाकी आपल्याला फुल टाईट करायची खालीपर्यंत. खालीपर्यंत टाईट केलं का अजून एक नट लावायचा आहे, उलटा नट लावायचा आपल्याला. उलटा नट लावलं की साईड पॅनल घ्यायचं आहे, साईड पॅनल लावायचं आपल्याला. साईड पॅनल लावलं का आणि एक वरती नट लावून द्यायचा. झालं. एक छोटासा नट लावायचा आणि 12 नंबरच्या पाण्याने नट टाईट करून घ्यायचं. साईड पॅनल तसंच लावायचं आहे. नट डायरेक्ट लावायचं आपल्याला, मोठा नट. फुल टाईट करायचं. पण नट लावायचा आणि चाकी लावून टाईट करून द्यायचं आपल्याला. 12 नंबरच्या पाण्याने पूर्ण मशीन टाईट करायचं. सगळं फिटिंग झाल्यावर हे मोटर जॉईन करणार, मशीन रेडी झालं. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण मशीन फिट करायचं आहे. नौकार एजन्सी, मालेगाव.